हळदी गावात अवैध गुटखा विक्रेत्यावर पोलिसांचा छापा। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम। कोल्हापूर जिल्ह्यातील हळदी गावात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या अवैध गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पान मसाल्याची विक्री करणाऱ्या इसमावर करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई केली। या कारवाईत 47,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हळदी इथल्या खंडेराव मनोहर नाईक या आरोपीला अटक करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या अवैध व्यवसायांविरोधातील कारवाईच्या आदेशानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पथक हळदी गावात पेट्रोलिंग करत असताना मुख्य चौकातील भद्रकाली पान शॉपच्या मागील खोलीत एक व्यक्ती प्लास्टिकच्या पोत्यातून गुटख्याच्या पुड्या विक्री करत असल्याचे निदर्शनाला आले। पोलिसांनी तात्काळ छापा टाकून खंडेराव मनोहर नाईक याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पान मसाला असा एकूण 47,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी विरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला 11 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास पवार करत आहेत। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।